नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. आजच्या लेक्चरचा विषय आहे राजमाता जिजामाता. स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने हे प्रश्न अत्यंत IMP आहेत, त्यामुळे लक्ष देऊन ऐका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राजमाता जिजामाता यांच्यावर आधारित अतिशय महत्त्वाचे MCQ प्रश्न. प्रत्येक प्रश्नाला 5 सेकंद वेळ घ्या आणि मग उत्तर पहा. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न 1. राजमाता जिजामाता यांचा जन्म केव्हा झाला? ऑप्शन्स आहेत A. 1595, B. 1598, C. 1600, D. 1605. योग्य उत्तर याचे अचूक उत्तर आहे B. 1598. विद्यार्थ्यांनो, ही साल विसरू नका, परीक्षेत वारंवार विचारली जाते. पुढील प्रश्न आहे. मित्रांनो, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. प्रश्न 2. जिजामाता यांचे वडील कोण होते? ऑप्शन्स आहेत A. मालोजीराजे भोसले, B. शहाजीराजे भोसले, C. लखुजी जाधवराव, D. बाजीराव पेशवे. योग्य उत्तर पर्याय C. लखुजी जाधवराव हे बरोबर उत्तर आहे. जाधवराव हे सिंदखेड राजाचे मोठे सरदार होते. पुढील प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? ऑप्शन्स आहेत A. रायगड, B. प्रतापगड, C. शिवनेरी, D. तोरणा. योग्य उत्तर नक्कीच पर्याय C. शिवनेरी. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर महाराजांचा जन्म झाला. पुढचा प्रश्न. जिजामातांनी शिवाजी महाराजांचे संस्कार कुठे केले? ऑप्शन्स आहेत A. रायगड, B. सातारा, C. पुणे लाल महाल, D. शिवनेरी. योग्य उत्तर C. पुणे लाल महाल. पुण्यात राहून जिजाऊंनी शिवरायांना स्वराज्यासाठी तयार केले. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न 5. जिजामाता यांचे पती कोण होते? ऑप्शन्स आहेत A. संभाजीराजे, B. शहाजीराजे भोसले, C. मालोजीराजे, D. शिवाजी महाराज. योग्य उत्तर पर्याय B. शहाजीराजे भोसले. हे स्वराज्य संकल्पक म्हणून ओळखले जातात. पुढील प्रश्न आहे. जिजामातांनी शिवाजी महाराजांना कोणत्या ग्रंथांच्या कथा सांगितल्या? ऑप्शन्स आहेत A. वेद, B. उपनिषदे, C. रामायण महाभारत, D. अर्थशास्त्र. योग्य उत्तर C. रामायण महाभारत. बाल शिवबांच्या मनात शौर्य जागवण्यासाठी त्यांनी या कथा सांगितल्या. पुढील प्रश्न आहे. जिजामाता यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन्स आहेत A. राजमाता, B. जिजाऊ, C. दोन्ही A आणि B, D. यापैकी नाही. योग्य उत्तर C. दोन्ही A आणि B. आपण त्यांना आदराने राजमाता आणि जिजाऊ दोन्ही म्हणतो. पुढचा प्रश्न. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला? ऑप्शन्स आहेत A. 1660, B. 1670, C. 6 जून 1674, D. 17 जून 1674. योग्य उत्तर C. 6 जून 1674. हा दिवस स्वराज्याचा सुवर्ण दिन मानला जातो. पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा. जिजामाता यांचे निधन केव्हा झाले? ऑप्शन्स आहेत A. 1666, B. 1670, C. 6 जून 1674, D. 17 जून 1674. योग्य उत्तर D. 17 जून 1674. महाराजांच्या राज्याभिषेकानंतर अवघ्या काही दिवसातच त्यांचे निधन झाले. शेवटचा प्रश्न. जिजामाता यांचे निधन कुठे झाले? ऑप्शन्स आहेत A. पुणे, B. शिवनेरी, C. रायगड, D. सातारा. योग्य उत्तर पर्याय C. रायगड. रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे त्यांची समाधी आहे. मित्रांनो, हा MCQ व्हिडिओ उपयोगी वाटला असेल
तर लाईक करा, शेअर करा आणि SMK अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय.